तर यानंतर माननीय सुनील पाटील गावंडे यांना विनंती करतो की या नगर परिषद निवडणुकीच्या संदर्भात आपले विचार या ठिकाणी व्यक्त करावे. एक सत्कार आला आहे दिलीप भाऊ चव्हाण यांना विनंती करतो की आपण माननीय खासदार बळवंतरावजी वानखडे यांच्या हस्ते सत्कार. रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज, अब्दुल कलाम आझाद, शाहू फुले आंबेडकर यांना अभिवादन करतो. आजच्या या नगर परिषदच्या सत्कार सोहळ्याचे प्रमुख पाहुणे आमच्या नेत्या आदरणीय यशोमतीताई ठाकूर, अमरावती जिल्ह्याचे खासदार माननीय बळवंतरावजी वानखडे, या मतदारसंघाचे आमदार गजाननजी लवटे, माजी आमदार वीरेंद्र भाऊ जगताप, या तालुक्याचे तालुका अध्यक्ष आमचे मोठे बंधू सुधाकररावजी भारसागडे, या जिल्ह्याच्या जिल्हा अध्यक्षा कांचनमालाताई गावंडे, शहराचे शहराध्यक्ष आतिजी शिरभाते, भाऊसाहेब आरबट, विक्रमसिंग काका, मधु काका, आमच्या कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती व संचालक मंडळ, खरेदी विक्रीचे अध्यक्ष गजाननरावजी जाधव, उपाध्यक्ष प्रभाकररावजी गोरपे आणि त्यांचं संचालक मंडळ, आणि नवनियुक्त नगर परिषदच्या नगराध्यक्षा मंदाकिनीताई भारसागडे आणि सर्व नगरसेवक, आणि या वादळात जो दर्यापूरचा बारीक किल्ला ज्यांनी राखून ठेवला असे माझे ज्येष्ठ श्रेष्ठ मित्र, सर्व आदरणीय समोर बसलेले लढव शिलेला ताई, हा तालुका आतापर्यंत आपल्याजवळ दिल्लीपर्यंत होता, फक्त गल्ली राहिली होती. मग ते नगर परिषद, मग ते ग्रामपंचायत असो, सेवा सहकारी सोसायटी असो की खरेदी विक्री असो, कृषी उत्पन्न बाजार समिती असो, नगर परिषद असो, आमदारकी असो की खासदारकी असो, म्हणूनच म्हणतो मी गल्ली ते दिल्ली या अशा परिस्थितीत दर्यापूर तालुका या सर्व जनतेच्या भरोशावर आज इथं आपण टिकून ठेवलेला आहे. ही निवडणूक एक वेगळी निवडणूक झाली आणि इथं लढत असताना स्वतःच्या ताकदीवर काँग्रेस पक्ष इथं लढला, त्याचे सर्व श्रेय सर्व काँग्रेसच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांना मी देतो. मला 2 मिनिटं बोलण्याचा वेळ दिला, जास्त बोलू शकत नाही, पण प्रचाराची रणधुमाळी असताना जे बळवंतरावांनी बाबडीमध्ये भाषण केलं रात्री 12 वाजता, मला यांनी दिल्लीत पाठवलं. आपलं सर्वांचं कर्तव्य आहे, आपली नगर परिषद आज सर्वच्या सर्व मतांनी भरपूर मतदान देऊन आपण नगराध्यक्षांनी यांना निवडून आणावं. आणि त्या दिवसपासून आणि एक दुसरा बळवंतराव, मी रात्री 1 वाजता प्रचार करत असताना सुधाकर भाऊ, मी बळवंतराव
आम्ही रात्री 1 वाजता प्रचारात रात्री आदल्या दिवशी फिरलो आणि जोमानं सर्वांनी आणि हे निवडणूक लढाचं आणि विजयाचं कारण इथलं नियोजन, जसं ताईंनी खासदारकीच्या वेळेस ते इथे एक माणूस पाठवला होता, त्याचाच उपयोग आम्ही याही निवडणुकीत केला. इतकं व्यवस्थित नियोजन होतं, त्याच धर्तीवर आम्ही इथं नियोजन केलं. सांगायचं तात्पर्य, पक्षाचं काम करत असताना या निवडणुकीमध्ये हा जो विजय झाला, या विजयामध्ये प्रत्येकालाच त्याचा कुठं ना कुठं आपला अभिमानाचा बाब आहे. आणि ज्यांच्या नेतृत्वात आम्ही इथं खासदार साहेब, यशोमतीताई, वीरेंद्रभाऊ, सुधाकर भाऊ यांच्या नेतृत्वात खरेदी विक्री असो की कॉटन मार्केट असो, हे एका इकडे सर्व पक्ष आणि एका इकडे काँग्रेस पक्ष असो आम्ही लढलो. आणि सांगायची अभिमानाची बाब अशी आहे, जेव्हा आम्ही बाजार समिती हाती घेतली, बाजार समिती हाती घेत असताना आपण 2.5 कोटीवर होतो आणि आज आपण 7.5 कोटीवर गेलेलो आहोत. सांगायचं तात्पर्य मग खरेदी विक्री असं आपण जिल्ह्यात 1 नंबरवर काम करतो आहे. इथं जिल्ह्यात आपली खरेदी विक्री असो, कॉटन मार्केट असो, हे 1 नंबरला आहे. आणि त्याचाच म्हणून खरेदी विक्रीचा म्हणा की कॉटन मार्केटचा आपला सत्कार झाला. आणि हे करत असताना मग तिथली कामाची पद्धत ज्यांच्या नेतृत्वात आम्ही करतो, ज्यांनी आम्हाला ही संधी दिली, नेत्यांनी ती दिलीच, पण या तालुक्यातील सर्व मायबाप, सेवा सहकारी सोसायटीचे सदस्य, ग्रामपंचायतचे यांनी जी आमची जबाबदारी दिली, आम्ही नक्कीच तुम्हाला तुमची छाती फुगेल असंच काम करू. त्याच धर्तीवर आता एक दर्यापूर नगर परिषद जी आपल्याजवळ नव्हती, मागच्या वेळेला थोड्या मताने गेलं, भाऊंना मी म्हटलं होतं, पण भाऊ काही आमचे ऐकायला तयार नव्हते. भाऊने जर ऐकलं असतं तर मागच्याच वेळेला झाली होती, पण भाऊ काही ऐकायला तयार नाही. एवढ्या मोठ्या महापुरात या युतीचा पैसा, आता हे सर्व तुम्हाला माहित आहे काय आहे. असंही असताना या गोरगरीब जनतेने